पोचलेलो आहे, कार पार्किंग केलेली आहे. आता जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. असा आहे नजारा, समुद्राच्या बाजूला मंदिर मस्त. चला बघूया. फास्टॅग सर्व्हिस आहे, हा एक गेट आहे आपलं. त्या फास्टॅगमधून त्या गेटामधून फास्टॅगमध्ये 50 रुपये चार्जेस आहेत. पर गाडीचे ते चार्जेस काढलेले आहेत. आपण जाऊया महाकालचं दर्शन घेऊया. हा आहे सोमनाथ मंदिर, हा आहे मार्केट आणि भरपूर अशी गर्दी आहे इथे. भरपूर लाईन आहे मोठी. धर्मशाला देखील आहे, जेवण वगैरे आहे इथे. जेठा बाबा यांची धर्मशाला आहे. गर्दी आहे पण त्यांची सिस्टीम चांगली आहे, म्हणजे फटाफट फास्ट दर्शन होतं. आता सोमनाथ मंदिराच्या इथं पोचलेलो आहे. आता जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. हा सोमनाथ मंदिर आहे. इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल लॉकरमध्ये जमा करावा लागतो. आपण मोबाईल लॉकरमध्ये जमा करू आणि मग दर्शन घेऊया. अद्भुत असा नजारा इथला, भरपूर असा भव्य दिव्य मोठा मंदिर आहे. चला, आपला दर्शन झालेला आहे महाकालचा. चांगला दर्शन झाला, मस्त 15 मिनिटातच दर्शन झालं आणि एकदम मस्त दर्शन झालं. मन प्रसन्न झालं आतमध्ये जाऊन मंदिर देखील बघून. आता आपण दर्शन घेऊन बाहेर निघतो आहे. पण आपण आतमधून प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे. इथून आता बाहेर जाऊ आणि इथून भालका तीर्थ आणि अजून एक आहे तीर्थ, तिथं जाऊ. चला, तिथं अजून एक तीर्थ भेटू पुढच्या मंदिरात. जय महादेव. तर आपण महादेवाचं दर्शन घेऊन निघालोय. बालगंगा, तिथे सुद्धा महादेवाची पिंडी आहे समुद्राच्या मध्ये म्हणजे किनाऱ्यावर. तिथे जाऊन महादेवांचं दर्शन घेऊया. हर महादेव. ओल्या वागत्या ओल्या वागत्या बघ ना, बघा ना मी गो जाम मावरा घसतो हो इथे. घूम रहे हम बालगंगा. ए बघ ना जरा, चल ना सीधा ना रे भाई. खरं ढगर उडला. जय गो माता. बालगंगा. चलो, थँक्यू, धन्यवाद. बालगंगा. देव महादेव, हर महादेव. हे शब्द दिसतो ना समजमध्ये. राईट मारावं लागेल याला. इच्छा तरी पण माहिती का बालगंगा. बालगंगा इल्ले ओके ओके सामने दिख रहा है. ओके येतो का बालगंगा. ओके हाँ, जो इथे आहे बालगंगा. गाडी चालव. ओम नमः शिवाय. आता बालगंगा इथे आपण पोचलेलो आहे. तिथे गर्दी आहे. तिथे पण हे होतं शिवलिंग, इथे पण आहे. बघूया आता. समुद्राच्या किनाऱ्यावर आहे बालगंगा शिवलिंग. जाऊन दर्शन घेऊया. चला. महादेव. मी बोल. चला, तर आपण जाऊया महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. इथे बालगंगा म्हणून आहे. इथं एकच नाही आहे, अशा भरपूर म्हणजे 3-4 तरी पिंड आहेत, शिवलिंग आहेत समुद्राच्या किनारी. एक तिथे आहे, अजून इथे असतील भरपूर. पण एक तिथे, एक इथे, एक इथे, भरपूर आहेत. चला, आता जाऊन दर्शन घेऊया. शालिग्राम. हां, घेता कर. चला पहिले या पाया पडूया. चला, आपण दर्शन घेऊया महादेवांचे. बालगंगा. हे बघा, इथं असे शिवलिंग आहेत समुद्राच्या किनारी. खूप मोठी अशी पिंड आहे समुद्र किनारी.
हर हर महादेव. ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. इथे एक आहे आणि ही एक आहे, इथे एक आहे. अशा दोन आहेत तिथे आणि त्या साईडला अजून एक तर बघितलं आहे. दर्शन घेऊया आपण, दर्शन घेऊया. बालगंगा ठिकाण या ठिकाणाला बोलतात बालगंगा शिवलिंगाचं शिवलिंगाचं आपण दर्शन घेतलेलं आहे तिथे. चला आता पुढे जाऊया, बघूया पुढचा प्लेस कोणता आहे ते जाऊया. बालगंगा इथे दर्शन घेऊन झालेलं आहे आपला. आता जाऊ भालका तीर्थ येते आणि तिथे श्रीकृष्णांनी आपले प्राण सोडले होते, तिथे त्यांना बाण लागला होता. त्याला बघूया तिथे जाऊन आपण ते दर्शन घेऊया. तर आता जाऊया भालका तीर्थ इथे. चलो साबजी. तुमचा धक्का नाही, जो बहिणीचा धक्का आहे पुत्राचा. खतरनाक आहेत ना बोटी, कमी बोटी आहेत त्या बोटी इंडिया ठेवायला लागतं. बॉर्डर नाही जातील पाकिस्तानमध्ये ना, तयार ठेवतील ना जेठालाल सारखा. चला तर आता जाऊया. या बघा ओऱ्या इकडे लिलावाला लागल्यावर येऊ, लिलाव चालू झाल्यावर ओऱ्या याला ट्रान्स हे भालका तीर्थ. गाडी काय लावायची श्रीकृष्णांच्या इथे पायाला बाण लागलेला. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आपण. गाडी पार्किंग करू आणि दर्शन घेऊ. हा इथंच भालका तीर्थ मंदिर. मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. कृष्णाच्या पायाला इथे बाण लागले, इथे झालेला. सुंदर असं मंदिर आहे. गर्दी पण नाही एवढी इथे आणि नेचर पण खूप चांगला आहे इथला. चला आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आपण. आओ मेरे पीछे, चलो इसके पीछे. चला तर मंदिरात आलेलो आपण, फटाफट जाऊन दर्शन घेऊया. राधे राधे. मंदिर खूप सुंदर आहे. श्रीकृष्ण भगवानाला इथं बाण लागलेला. तसेच त्यांची आता पण मूर्ती बनवली आहे. ज्याने मरले तो पण बघ. भालका तीर्थ आपण येथे दर्शन घेतलं आहे श्रीकृष्णांचा. आणि ज्यांनी बाण मारलेला श्रीकृष्णांना भालका, त्यांची सुद्धा मूर्ती आहे तिथे. आता आपण जाऊ आपल्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच बॅक टू होम बघूया. चला आपल्याला इथून 1900 किलोमीटर आहे, म्हणजेच 900 किलोमीटर आपल्याला कमीत कमी 18-20 तास लागतील. ज्याप्रमाणे आपण प्रवास करून आलतो 18-20 तासाचा, तसाच आपल्याला ड्रायव्हिंग आता करायला लागणार आहे 18-20 तास. तर चला भेटूया पुढे. मॅकडॉल किंग परतीचा प्रवास चालू केला आहे. आता मस्त इथे जेवण करून घेऊया. हॉटेल द्वारकाधीश, इथे जेवण करून घेऊ आणि मग पुढे परतीचा प्रवास पुन्हा चालू करू. खूप मोठा लांब पल्ला आहे आपला, 18-20 तासाचा. चला तर जेवण करून घ्या. शिव कैलाश आपलं जेवण करून झालेलं आहे. आता जाऊ घरचा रस्ता पकडू डायरेक्ट. बनवतो शिकतो भाई आमचा. चाय और पार्ले जी माने जीनियस.
ना मारून काय करतो ना स्पेशल काय पण अजून पुढे बघा झाले कडाक्याची थंडी गुजरातमध्ये. चला तर आपण भरपूर मोठा असा पल्ला पार केलेला आहे. आता आपण आहे भरूचमध्ये. भरपूर दिवस व्हेज खाल्ले. आता इथे चायनीज आहे. चायनीज खाऊया नॉनव्हेज. इथून आपलं घर 300-350 किलोमीटर आहे. तर थोड्या वेळात आपण नाश्ता करू म्हणजे जेवण करू, चायनीज खाऊ आणि नंतर परतीचा प्रवास करू आणि आपण सकाळपर्यंत घरी पोचू. बघूया दिल्लीला पोचतो आणि कसं आता आहे. खूप थंडी आहे. या लाईटी बंद आहेत बघ. आता वाजल्या 2 आणि घरी पोचायला आता काहीतरी 130-140 किलोमीटर बाकी आहे. तर जाऊ आता 1.5 ते 2 तासामध्ये आपण पोचू. चला तर महाराष्ट्राला एंट्री केलेली आहे आपण. इथे महाराष्ट्राचं चेकपोस्ट आहे आणि आता 100-110 किलोमीटर आपला घर आहे इथं. आताचे वाजल्यात 3:30. आपण आहे मनोरजवळ. इथून 70 किलोमीटर आहे आपला घर आता. पण तरी पण 2.5-3 तास लागतील आपल्याला, कारण की रस्ता खराब आहे भरपूर. आपल्या भिवंडीचा वाडा भिवंडी रोड आणि चिंचोटी रोड पण आहे, पण तो पण थोडा खराबच आहे. मला तर 2.5-3 तास लागतील. तर जाऊ घरी चाय की चिस्की घेऊन. भाई गोटा इकडून झोपले. 2 महीना आग बच्चा रहता है. तर मनोर टू भिवंडी 60-70 किलोमीटर आणि 2.5 ते 3 तासाचा प्रवास. चला तो पूर्ण करून लवकर घरी जाऊया आणि मस्तपैकी झोपूया. खूप थंडी आहे इकडे. हॅलो. तर आता वाजल्यात सकाळचे 5:30. आम्ही पोचलोय घरी. आम्ही टोटल 2600-2700 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. भिवंडी टू कच्छ, कच्छ टू परत भिवंडी, सोमनाथ, द्वारका, नागेश्वर असा भरपूर मोठा प्रवास केलेला आहे. आणि आता खूप थकलेलो पण आहे आम्ही. सकाळचे 5:30 वाजल्यात. आता घरी जाऊन मस्त झोपूया. चला गुड नाईट. जय महाराष्ट्र, जय महाकाल.